सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 230 बस फेऱ्या रद्द। सिंधुदुर्ग विभागातील 110 बसेस मुंबईसाठी रवाना झाल्यात। 230 बस फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कोल्हापूर, तुळजापूर, सोलापूर, रत्नागिरी, पुणे, पणजी या लांब पल्ल्याच्या गाड्या तसंच जिल्ह्यांतर्गत सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली या बस फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानिकांचे हाल होत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। सिंधुदुर्गातून मुंबईकर कोकणवासियांसाठी एसटी बस आहेत त्या मुंबईला गेल्या। तब्बल 110 बसेस या मुंबईला गेल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 230 फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपण या कणकवली बसस्थानकात कणकवली ज्या बसस्थानकातील 68 फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतो की इथे जे कंट्रोल आहेत त्यांनी लावलेले देखील आहेत की ज्या गाड्या त्यांनी बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत त्या देखील लावल्या। त्यामध्ये सावंतवाडी आहे, निपाणी आहे, तुळजापूर आहे, ग्रामीण भागातील देवगड आहे, नरडेवा आहे, आचरा आहे, आयनला अशाच बऱ्याच गाड्या आहेत। त्यामुळे तब्बल बघायला गेलं तर सावंतवाडी 68 फेऱ्या रद्द केल्या आहेत। मालवणमधील 30 फेऱ्या आहेत, कणकवलीमधील 66 फेऱ्या आहेत, कुडाळमधील 20 आहेत, देवगडमधील 16 आहेत आणि विजयदुर्ग 17 तसेच वेंगुर्ल्यामधील देखील 13 फेऱ्या या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे अशा मिळून 230 फेऱ्या या रद्द करण्यात। आपण या कणकवली बसस्थानकातील या बसस्थानकावर जे आहे ते जे प्रवासी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आपण काही प्रवासी देखील यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, किती वेळ आहात इथे आणि काय सांगतात? मी गेला अर्धा तास इथे थांबलोय। मला कुडाळला जायचं आहे पण इथे बसच नाही आहे। सगळ्यांची परिस्थिती इथे सेमच आहे, म्हणजे खूप वेळ वेटिंग करायला लागतंय। जवळजवळ 1 तास, 1.5 तास, 2 तास अशी लोक इथे थांबलेली आहेत। म्हणजे ही प्रवाशांची गैरसोयच आहे। प्रवाशांची गैरसोय होते मोठ्या प्रमाणात। आपण बघतोय सकाळपासून प्रवासी इथे दाखल झालेले आहेत। काही लहान मुलं देखील आहेत, ते देखील घरी जातात। काकी काय सांगाल तुम्ही, किती वेळ थांबलात? काय गाडी आहे सांगते का? आज मी किती 10 वेळेपर्यंत थांबले तर गाडीच नाही। काय सांगतात कंट्रोल? कंट्रोल येणार म्हणून सांगतात। कुठे जाताय तुम्ही? हळवल परवाडी। निश्चितच जे लोकलचे आहेत त्या देखील फेऱ्या रद्द करण्यात बऱ्याच वेळा विचारलं तरी देखील गाडी येत नाही येईल असं सांगतात। त्यामुळे 230 फेऱ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रद्द केल्यामुळे मुंबईवरून येणारे कोकणवासी असेल, ग्रामीण भागामध्ये गावागावात जाणारे जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, ते आता यामुळे हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।